नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? तर कालचा दिवस कितीही वाईट असला तरी त्याचं सावट आजच्या दिवसावर पडून द्यायचं नाही आणि चांगल्या हेतूने दिवसाची सुरुवात करायची. तर आजच्या ब्रेकफास्टमध्ये होते कांदे पोहे आणि लंचमध्ये होती फक्त खिचडी. कारण सध्या जास्तीत जास्त वेळ चारवीला देणं गरजेचं आहे, अगदी स्वयंपाकात लागणारा वेळ वाचवून सुद्धा. तर आजचा ऑफिसमधला दिवस फारच कंटाळवाणा होता. घरी जायची ओढ होती, त्याच्यामुळे दिवस काही संपत नव्हता. पण कशीबशी कामं संपवलं आणि घरी पोहोचलो. सगळ्यात पहिले गेल्यावर चारवीला मांडीवरती घेतलं, कारण तिला अजूनही बरं वाटत नाही, तुम्ही बघू शकता. आता नुसती इकड्या तिकडे उड्या मारणारी लेक अचानक एका जागेवर शांत बसली ना, तर स्वतःच आजारी पडल्यासारखं वाटतं आणि कशातच मन लागत नाही. आणि ती काहीच खायला मागत नाही, म्हणजे कदाचित तिला दातांचा त्रास होत असावा, त्याच्यामुळे तिला काहीच नकोय सध्या. संध्याकाळी देवाला दिवा लावला आणि म्हटलं, जी काही आजारपणं द्यायची ती आम्हाला दे, पण तिला नको. आणि आता जास्तीत जास्त वेळ चारवीला देणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे प्रियंकाने फक्त चपात्या बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी आमच्यासाठी शेवभाजी बनवली आणि जेवायची कितीही इच्छा नसली तरी 2 घास खाल्ले आणि आजचा दिवस संपवला.